हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मी सुद्धा मजेत आहे. तर बघा सकाळचे 7 वाजलेले आहेत. इथं खूप सुंदर असा सूर्य बाहेर निघतोय आभाळातून आणि इकडे तर अजून चंद्रसुद्धा बघा गेलेला नाही आहे, थोडासा दिसतोय. तोपर्यंत इकडे सूर्य उगवायला लागलेला आहे. 7 वाजलेत आणि इकडे बघा लाईटी लावलेल्या आहेत. कशा रानात लाईटी आहेत सगळ्या. तुम्ही म्हणता आता त्या लाईटी रानात का आहेत? तर तिथे आहे ना फुलं लावलेली दिसत आहेत. मी पण एवढं काही नीट पाहिलेलं नाही आहे, पण ते फुलं म्हणतात मोठी होत नाही म्हणून तिथे लाईट लावलेली आहे. मी जर तिथे गेली तर नक्की तुम्हाला दाखवेल तिथे गेल्याच्या नंतर ना. बघा किती छान दिसतंय ना. मस्त अशा लाईटी वाटतात आहेत आणि आता उजेडल्यामुळे तर एवढं छान नाही वाटत. अंधार असल्यावर तर खूप छान वाटतं. इथे बघा झाड काढून टाकलीत. आमच्या दारातली इथं झाड होतं ते पण काढलेलं आहे. तिथं मुलांचा झोका होता त्या झाडाला, तो पण काढलेला आहे. हे एकच झाड ठेवलंय फक्त. हॅलो फ्रेंड्स, तर बघा आता आम्ही चाललेलो आहोत आळंदीला. आळंदीला कशाला चालले हो? तर आमचा मित्र आहे, तर त्यांच्या मित्राच्या बंगल्याचं काम झालेलं आहे आणि आम्हाला फरशी सिलेक्ट करायला जायचंय. फरशी म्हणजे नाही का कशी टाकायची कशी नाही. तर उरुईला जायचंय, पण हे काय बोलले की आधी आपण ते जोडदाराच्या ह्यांच्या फरशी ह्यांच्या मित्राची, तर हे म्हणले की ते बघून येऊ आपण, म्हणजे आपल्याला पण समजेल कशी टाकायची कशी नाही. मी तर नकोच म्हणत होते, कारण आपण बघितल्याच्या नंतर ना त्याच्या घरातली जरी बघितली तरी बंगल्यातली आपल्याला जी पसंत पडणार आहे आपण तीच घेणार आहे ना. त्याच्यामुळे यांना म्हटलं होतं नको, पण तरी पण हे म्हणले चल त्यांचं कसं आहे कसं नाही सगळं बघून येऊ, घरातलं किचनचं पण बघून येऊ. तर त्यांनी चालवलं आता तिकडं. तिथं काही व्हिडिओ मी घेणार नाही, बघून घेता आला तर घेईल, पण शक्यतो नाहीच घेणार. आणि मग पूर्वीला जाणार आहे फरशी सिलेक्ट करायला. तर कसली घेतोय कशी नाही ती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. चला आता जातो, व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा आम्ही आलो होतो इथं, तर फरशी अशी इथं याचा का किती खर्च आला याला तुम्हाला माहिती आहे का? तर बघा आत्ता आमचं आळंदीतलं काम झालं होतं. त्यांच्या मित्राच्या घरी गेलो होतो फरशी बघायला, ती बघितली आणि आता जायचं होतं उरुईला. सो आता आळंदीतून आम्ही निघालेलो आहोत आणि ते नर्सरी बघा खूप सुंदर अशी फुलांची झाडं होती. मला ती फुलांची झाडं बघितली की असं वाटतं ती सगळी झाडं घ्यायची आणि आपल्या घराच्या पुढे आणून लावायची. मला खूप आवडतात झाडे. तर बघा आता फायनली आम्ही उरुईत पोहोचलेलो आहे आणि उरुईत आधी बाकीची पण काही कामं होती, तर ती कामं करायची होती आधी आणि नंतर ना मग फरशी बघायला जायचं होतं. कारण फरशी ते ज्यांना काम दिलं होतं कॉन्ट्रॅक्टदारांना, तर ते लगेच यायचं नव्हते. त्याच्यामुळे मग बाकीची कामं आधी करणार होतो आणि मग नंतर ना फरशी बघायला जाणार होतो. पण कामं जी शॉपिंग ही आधी केली होती ती काय मी दाखवलीच नाही. डायरेक्ट आम्ही ते व्हिडिओ मी घरी आल्यावरच नाही का काय शॉपिंग केली ते दाखवली. तर इथं डायरेक्ट आता आम्ही फरशी बघायला आलो होतो ते दाखवलं
फरशी बघायला खूप उशीर झाला होता आम्हाला. सकाळचं लवकरच गेलो होतो पण बाकीचे कामं आवरले आणि मग फरशी बघायला गेलो. तरी पण ते ज्यांना काम दिलं होतं बंगल्याचं ते काय तिथे आलेले नव्हते. ते म्हणले तुम्हाला जी फरशी पाहिजे ती सिलेक्ट करा आणि त्यांना तसं फोटो काढून आणा म्हणजे आम्हाला पाठवा, मग आम्ही सांगतो तुम्हाला तसं. तर बघा आता आम्ही इथे गेलेलो आहे फरशी सिलेक्ट करण्यासाठी. कोणती करते कोणती नाही ते तुम्हाला कळेलच. तर बघा पुढे. तो पण ती छान वाटते. पांढरी ती छान वाटते. ही 2 नंबरची. हो काही अजून असतील की दाखवायला. हाय घेतले मी. तुम्हाला आवडेल त्याचं नाही. ती 2.5x5 पलीकडे ती 2.5x4 आणि हे पल्ली ती 2x4. रेटमध्ये काय फरक असतो? रेटमध्ये आहे ना फरक. हे 75 रुपये स्क्वेअर फूट आहे. 2.5x4 बॉक्स एवढा असतो. बॉक्सचा 2000 एवढा. 2.5x4 ची 1200 रुपये बॉक्स आणि 2x4 ची 700 रुपये बॉक्स. 2x4 कोणती छान वाटते? फोन करू. चला. पोर्च मधले हे ढोलपुरे. ही बघा पोर्च मध्ये खाली लावण्यासाठी फरशी ही सिलेक्ट केली, म्हणजे अजून तर केली ही छान वाटते. आणि घरात टाकण्यासाठी हे हे बघा केले किचन मधलं वॉश बेसिन. पोर्च मध्ये ही पण छान वाटले असते है ना? हे ना बर. पोर्च मध्ये केली बघा सिलेक्ट. माप आणले का तुम्ही? माप घेतलं होतं की. माप घेतलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. हे सगळीकडे बघा आतमध्ये रूम मध्ये सगळं हे सिलेक्ट केलेलं आहे. देवघरामध्ये ही केलेले सिलेक्ट. टॉयलेट मध्ये ही केलेले आणि बाथरूम मध्ये ही. किचन मधली कोणती हो? किचन मध्ये कोणती केलेली आपण? दाखवा बरं फोटो. किचन मधला हा नाही, किचन मध्ये नाही येतो. ती काय केली ते ना? हे बघा इथे फोटो काढायचे. किचन मध्ये बघा हे केलेली. बाकीचे अजून कशात सगळं किचन मध्ये बाहेर पोर्च मधले हे किचन मधले
ढोलपुरी हा ही केली बघा सिलेक्ट. नाही हिनं आधी केली होती ना. नाही का ही कुठे केली होती हो आपण सिलेक्ट? ही टॉयलेटला. नाही नंतर ना बदलली नाही का आपण टॉयलेटला ही घेतली नाही का? ही ही बदलली ही घेतली. हा ही घेतली ती बाथरूमला आहे आणि बाथरूमला. हा नाही ही टॉयलेटला आहे ही बाथरूमला आहे. हा तो डिलीट करा तुमच्या फोन मधून. हा कुठे गेला तो फोटो? गेला ही ह्याच्यातला ते फोटोच नाही. मग कोणता फोटो घेतलाय की? हा आहे की. आणि बघा ओ कोणता चॉईस करायचा ह्याच्यातला सर्कल. तर बघा हा केलेला आहे चॉईस. झालं. ती छान वाटते हो. मन पांगू बदलू नका तुमचं. आता ही घेतली ना आता हीच घे. सगळीकडे छान वाटते ही. किचन मध्ये का? कसली करायची किचन मध्ये? मग अशी घ्यायची का किचन मध्ये? मग तसे नको ते जुनी झाली आता. ही जुनी झाली स्टाईल. नाही फरशी नवीन आहे हो. फरशी नवीन आहे स्टाईल जुनी झाली. तशीच येणार आहे का नाही बघा परत तुम्ही पण. सेमच आहेत मग ते म्हणून नको मळखाव मी आहे की पुसायला. हा ह्या घसरतेच असते तो परशा घसर. घसरते का? असं नाही पण पाणी सांडल्यावर. हा मग ते तसं होतच की घसरतच की. मग फोटो घेतले ना तुम्ही सगळ्याचे? किचनला वर तिथे ही केली ना स्लिप. ढोलपुरी बघा इथे हे केलेली सिलेक्ट पोर्च मधले. हो का बाथरूम मध्ये हे पण किती छान वाटतं. हो हो हे बघा ना छान वाटतंय. किचन मध्ये बघा ही घेतलेली. हे घ्या हो ही. आतून आहे जिना.
बघा तरी तुम्हाला पसंत आहे काही, नाहीतर मग कोणती पण घ्या. नाही राहतेच. छान आहे का? चढाई उतरायला थोडीफार हे झाली दिसून येणार नाही ना हे जास्त. ही वाली करायची ना. तर बघा आता 4:45 वाजलेत इथं, आणि आम्ही म्हटलं की फक्त आम्ही पर्शी बघून घरी लगेच यायचं. सकाळी गेलो होतो मुलांना शाळेत सोडवल्याच्या नंतर 10:30 वाजता. तर पर्शी ही बघितली बरं का, पण बाकीचं जे काही सामान खरेदी करायचं होतं बघा इथं, कपडे घेतली, परत मुलांना चप्पल घेतली, मला पण घेतली, आणि तरकारी आणली, ड्रेस आणले. ते 2 दिवस गेला, असं वाटलंच नाही एवढा वेळ लागेल म्हणून. आणि मग खूप उशीर पण झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ काय शूट केले नाहीत. काय काय घेतलं, काय शॉपिंग केली ती अजिबात नाही दाखवली. तर घरी गेलं तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केली ती. आता इथे थांबलेली आहे. मुलं जिथं मी आणायला येते ना रोज, तर तिथं येऊन थांबले, कारण ते गेले तर गावात मुलं आणायला. आज काय सर नव्हतं, ते दुसरं इथं सोडवतात ते सर, त्याच्यामुळे ते गावात गेलेत. तोपर्यंत थांबली, ती मुलं घेऊन येतात. मुलं घेऊन आल्यावर जाते, मग तुम्हाला दाखवते याच्यात काय काय घेतलंय ते. सो चला, ते येईपर्यंत थांबले. आता कधी येतात काय माहिती. तर पर्शी बघायलाच खूप उशीर लागला. बाथरूम मधली वेगळी, टॉयलेट मधली वेगळी, परत आणखीन पोर्चमध्ये वेगळी, सगळ्या रूममध्ये वेगळी, त्याच्यामुळे. आणि तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये पण मी दाखवलंय कशी वाटते, आणि चॉईस मी केलेले आहे त्या दाखवले, पण ते कसे वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता ते येतील, जाते आता घरी, मग दाखवते काय काय शॉपिंग केली ते. तर बघा आता हे आले मुलं घेऊन, जाते घरी. आता थांबले होते इथं. ए तुम्हाला काय आणलंय माहितीये का? दप्तर काढ, मला बसायला येईल का? कपडे बदलायची होती मला. का? का बदलायची? मग चप्पल. घरी गेल्या माहितीये वे? कुणी सांगितलं? कवाच माहिती? तू बस की, दप्तर दे माझ्याकडे, मी बसल्यावर. राहून दे. मला बी माहिती आहे चप्पल चला. म्हणलं माहितीये वे? हे काय आणलंय? चॉकलेटचा मोबाईल. काय आर्यन, काय पण खाते का? इथं बघा शेवंतीची फुलं आहेत, त्याला लाईट लावलेली, मोठी वाढवण्यासाठी त्याची. इथं आलेलं आहे आम्ही आता आमच्या घरी. उतरू का? थांबा. घराच्या पुढचे झाडं काढले ते कसंच वाटतंय ना. आमची घर आली. याच्यात बघा पार्सल आहे. आता याच्यात पार्सल काय आहे ते मी तुम्हाला नंतर, ज्वेलरीच आहे, पण मी वाजू नको, ज्वेलरीच आहे याच्यात. पण आता मी ज्वेलरीचा तुम्हाला सेपरेट ब्लॉग बनवून दाखवेल, कारण की याच्यात पण ज्वेलरीच आहे आणि याच्यात पण ज्वेलरीच आहे. म्हणजे 3 बॉक्स आलेत. आता याच्यात तर खूप वजन लागतंय. आता ह्याच्यात काय नक्की काय माहिती, आता वजन तर खूप लागतंय. काय आहे ते नंतरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ना ज्वेलरीचं माझं कलेक्शन दाखवेल, कारण खूप सारी ज्वेलरी झालेली आहे. हे बा अंधार सोड ना तिकडे होणार, त्याच्यामुळे. मग आता याच्यात काय पार्सल 3 ह्या आईच्या आहेत होती, मम्मीच्या आहेत, त्यावेळेस ते 2 पार्सल आले होते, आणि आज हे पार्सल आले. तर मी तुम्हाला हे 3 पार्सल नंतरच्या ब्लॉग मध्ये दाखवेल. मेथीचं औषध आहे, मी तुम्हाला तिथेच दाखवणार होती ब्लॉग, पण मग खूप उशीर झालता आणि मुलं पण आणायची होती, मुलं शाळेत होती, सो त्याच्यामुळे काय शॉपिंग केलेली दाखवली नाही व्हिडिओ मध्ये. तर बघा, हा एक टॉप आणलेला आहे, पॅन्ट आहे ते तर आधीच माझ्यापाशी ऑलरेडी, त्याच्यामुळे फक्त. आणि बघा हा एक आणलेला आहे. याचा कलर मला खूप आवडलाय, कारण माझं प्रत्येक म्हणजे नाही का, मला पिवळा आणि गुलाबी कलर छान वाटतो आवडीचा, त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस तसं आणत असते. पण आता ह्या वेळेस मी दोन्ही कलर चेंज आणले ते. बघा हा पण चेंज आहे,
कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यात मला चप्पल आणलेली आहे घरी यूज करण्यासाठी, रोज डेली यूज साठी. कारण कुठे जाता येताना तर आहे, पण डेली यूज साठी माझी हे झाली म्हणजे जुनी झाली खूप, त्याच्यामुळे बघा ही आणलेली डेली यूज साठी घरी. छान वाटते. आणि बाकीचं जे काय आहे हे टिकल्याची पाकिट आणले. तर बाकीचं काय हो माझं सामान. बघा टिकल्याची पाकिट आणले 2 चंद्रकोर. मला असे कुठे जाता येता आवडतात. डेली यूज साठी मी गोल वापरत असते आणि कुठे जाता येता असे वापरत असते चंद्रकोर. आणि चंद्रकोर मला खूप जास्त आवडते, पण आपण डेली यूज साठी हे नाही वापरू शकत कारण फक्त त्याच्यात एवढ्या टिकल्या येतात आणि हे 10 रुपयाला असतं. त्याच्यामुळे डेली यूज साठी गोल टिकली मी यूज करते, ती एवढी छोटीशी डब्बी असते ती. आणि ह्या बांगड्या आणल्या तिथं खूप महाग आहेत बरं का या. ह्याच्यावर किती किंमत आहे, 395 रुपये किंमत आहे. त्यांनी 350 रुपयाला दिल्यात इथं. 350 रुपयाचं इथे गोट. तर कुठे जाता म्हणजे येण्या जाण्यासाठी नव्हते, डेली यूज साठी तर आहेच, पण कुठे जाण्या येण्यासाठी अशा नव्हते, त्याच्यामुळे आणले. आणि माझा पावडरचा डब्बा संपला होता, सो त्याच्यामुळे हा एक आणलेला आहे. एवढंच. माझ्यासाठी काय? तुमच्यासाठी काहीच नाही. ह्याच्यात काय ह्याच्यात नाही मला. आणि याच्यात बघा थोडीशी तरकारी आणली. थांब कालवा करू नको. तर तरकारी ही म्हणजे आमचं असं काही नव्हतं की काय घेऊन काय यायचं, त्याच्यामुळे आम्ही जाताना तर दोघं पण काहीच नव्हतं आमच्यामध्ये, आम्ही मोकळच होतो पशी, असं काहीच नव्हतं. पण माघारी येताना मला वाटलं पण नाही एवढं सगळा पसारा येईल, माघारी येताना एवढ्या पिशव्या झाल्या, घेता सुद्धा येणार. तर याच्यात काही टोमॅटो, बटाटी आणि वाटाण्याच्या ओल्या शेंगा आहेत इथं. आणि याच्यात ताजी ताजी कोथिंबीर आहे. आता आपल्या रानात असतीच रोज, पण आता ह्या वेळेस काही तर जवळपास पण नाही कोणाच्यात आणि आमच्यात पण नाही, त्याच्यामुळे विकत आणावं लागली बघा तरकारी. नाही तर शक्यतो आम्ही तरकारी जास्त करून विकत आणत नाही बघा. कोथिंबीर सुद्धा आणली विकत आज, त्याच्यामुळे. आणि एवढंच बाकीचं काही एवढं नाही आणलेलं, पण एवढे शॉपिंग करायला. आणि बंगल्यातलं जे काय फरशी, बाथरूम मधली वेगळी, टॉयलेट मधली सगळं वेगळं, परत फोर्च मधली वेगळी, आतमध्ये रूम मधली वेगळी असल्यामुळे खूप उशीर लागला ती बघायला. आणि मग सकाळी गेल्याच्या नंतर आता किती वाजलेत, तर 5:15 वाजलेत. म्हणजे मुलांना घेऊन आता 5 वाजता घरी आलो आम्ही, म्हणजे 5:15 आता वाजलेत. तर एवढा उशीर झाला. आम्ही सकाळी गेलेलो ते आत्ता आलोय, मला वाटलं पण नाही दिवस कसा गेला. आणि असंच असतं, घरी असल्यावर दिवस जात नाही, दुसरीकडे कुठे गेल्याच्या नंतर न बघा दिवस सुद्धा पुरत नाही, कसा दिवस गेला काय सुद्धा समजलं नाही. सो चला आजचा व्हिडिओ इथंच मी एंड करते, कारण आता त्याचे पाणी मारायला. कसा वाटला तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारीची बेल दिसते ती बेल प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पडेल. सो चला, बाय बाय.